किनवट येथील वादग्रस्त शास्त्रीनगर गृहनिर्माण सरकारी संस्था किनवटच्या विरोधात मूळ सभासद माजी नगराध्यक्ष इरसा खान, सरदार खान, युसुफ, नजर अली खान, तिरुपती नेमाणीवार, शिवकुमार ठाकूर हे दिनांक 20 मार्च 2025 रोजी नांदेड येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचं दिलेल्या निवेदनात नमूद केलं. पुढे निवेदनात असंही नमूद केलं आहे की शास्त्रीनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेचा कारभार हा सहकार कायदा अधिनियम 1960च्या नियम आणि संस्थांचे उपविधी यानुसार चालत नाही. सहकार कायद्याप्रमाणे कारभार सांभाळण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाची असते. परंतु असं असताना सुद्धा ठराव क्रमांक 6 विषय सभासदांना मान्यता देण्याबाबतच्या ठरावास युसुफ अली नजीर खान यांची सूचक म्हणून नावाची नोंद असल्याचं दिसत असल्याने सदरील ठरावास माजी सूचक म्हणून असा विचारात घेतला गेला नसल्याचं युसुफ यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 35 नुसार या घेतलेल्या ठरावाची मान्यता घेणं आवश्यक आहे. असं असताना सहाय्यक निबंधक कार्यालयाची मंजुरी घेतली गेली नसल्याने तो ठराव कायदेशीर रद्द करून न्याय द्यावा. आम्हाला सभासद बहाल करून आमचे भूखंड आमच्या ताब्यात द्यावे. तसेच चेअरमन हनुमंतलू दडगेलवार यांनी संस्थांमध्ये परिवारातील सदस्य नातेवाईक यांची नावं समाविष्ट केली असल्याने ते बेकायदेशीर आहेत, ते रद्द करण्यात यावे. तसेच हनुमंतलू दडगेलवार यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा रामकृष्ण दडगेलवार यांची निवड झाली आहे. ही निवड कोणत्या आधारे झाली हे कळायला मार्ग नाही. संस्थेच्या निवडणुकीची माहिती सदस्यांना विश्वासात न घेता व संस्थेचे सर्वसाधारण सभा बँक खात्याचा तपशील नाही म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील नियम आणि तरतुदीचे उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केल्याने अधिनियम 1960चे कलम 154 ब 23(1) नुसार कार्यवाही करून जबाबदारी पार पाडण्यात कचुराई दाखवल्याचा ठपका देऊन सहकारी संस्था अधिनियमाचे कलम 154 ब 8(1)(2) नुसार कार्यवाही करून तात्काळ संस्थेवर प्रशासक ॲडमिनिस्ट्रेटर लावणं, अन्यथा जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर दिनांक 20 मार्च 2025 रोज गुरुवारला आमरण उपोषणाला बसत असल्याचं नमूद केलं. सदरील निवेदनाच्या प्रती प्रधान सचिव सहकार मंत्रालय मुंबई, आयुक्त सहकार पुणे, विभागीय सहनिबंधक लातूर, जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा उपनिबंधक नांदेड यांना दिली.